नमस्कार. बी.एड भाग 1 समकालीन भारत आणि शिक्षण याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. मी डॉक्टर सौ तनुश्री भीमराव कुंभारकर. बी.एड भाग 1 सेमिस्टर 1 मधील समकालीन भारत आणि शिक्षण या विषयात एकूण 8 घटक आहेत. त्यातील घटक क्रमांक 1 शिक्षण आणि सामाजिक संकल्पना याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर सामाजिक विविधता, संकल्पना आणि व्याख्या. सामाजिक विविधतेची ही संकल्पना फार जुनी आणि व्यापक आहे. भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे. ऐतिहासिक वारसा असलेला हा समाज, या समाजामध्ये विविधता आढळून येते. समाजामध्ये आढळून येणाऱ्या भाषिक, प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जातीत विविधतेस सामाजिक विविधता असे म्हणतात. मानव आपल्या आचार विचारातून, प्रथा व रूढी परंपरेतून, वेशभूषा, राहणीमान, विविध भाषा यामधून आपले जीवनमान विविध स्वरूपात निर्माण करीत असतो. याला सामाजिक विविधता असे म्हणतात. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे विविध प्रदेशातील लोकांचे राहणीमान व जीवनमान वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येते. यालाच आपण सामाजिक विविधता असे म्हणतो. तर आता सामाजिक विविधतेचे वेगवेगळे स्तर आहेत आणि हे स्तर आपण पाहत असताना, विविधतेचे स्तर पाहताना वैयक्तिक किंवा व्यक्तिगत विविधता दिसून येते. त्याचबरोबर प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जाती जमाती, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हे विविधतेचे स्तर आपण आज सविस्तरपणे पाहूया. व्यक्तिगत स्तर पाहत असताना समाजामध्ये आढळणारी प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्तीपेक्षा वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये शारीरिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबतीत विविधता आढळून येते. प्रत्येक व्यक्तीचे चेहरे, रंग, रूप, स्वभाव, आवडीनिवडी, गुणदोष इत्यादी बाबतीत बराच फरक दिसून येतो आणि त्यामुळे एक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी असते. काही व्यक्ती संकुचित विचाराचे असतात, तर काही विशाल दृष्टिकोन असणारे असतात. काही स्वाभिमानी, तर काही परावलंबी असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. तर प्रादेशिक, भारत हा विस्ताराने खूप मोठा देश आहे. या विशाल विस्तारामुळे भौगोलिक परिस्थितीत विविधता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. भौगोलिक प्रदेशामुळे भारतीय समाजामध्ये प्रांतवाद किंवा प्रादेशिकता यासारख्या समस्या निर्माण झाल्या आणि त्याचाच आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी स्वरूपाचा अभिमान बाळगल्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्याच संघर्षामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, आंध्र तेलंगणावाद अशासारखे समस्या आपल्यामध्ये दिसून येतात. तर आता भाषिक विविधता. भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतात अनेक भाषा असून भारतीय राज्यघटनेने 18 भाषांना राजभाषांचा दर्जा दिला आहे. अनेक भाषांची निर्मिती ही संस्कृत भाषेतून झाली आहे. संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावर प्रांतरचना करण्यात आली आणि हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. भाषा ही एकमेकाच्या विचार व भावनेच्या आदानप्रदानाचे माध्यम असले तरी ती आज संघर्षाचे कारण ठरलेले आपल्याला दिसून येते. राज्यातून दुरावेची भावना उत्पन्न झाली, त्यातून संघर्ष आणि दंगली घडून येताना दिसून येतात. म्हणजेच भाषिक संघर्षामुळे राष्ट्रीय ऐक्य भावना धोक्यात येताना दिसते. तर धार्मिक विविधता. यामध्ये भारतामध्ये अनेक धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहताना आपल्याला दिसून येतात. सर्वच धर्माची तत्त्व किंवा शिकवण ही सारखीच आहे. प्रत्येक धर्म हा आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करत असताना आपल्याला दिसून येतो. मात्र काळाच्या ओघात धर्म ही शक्ती संघर्षवाद, दंगली घडून येण्यास कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळेच संघर्ष, जाळपोळ, धार्मिक दंगली, रक्तपात घडून येताना दिसून येतो आणि धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे बाजूला पडलेली दिसून येतात. जातीय विविधता किंवा जातीयता. भारतात अनेक जाती, पोटजाती आहेत. भारतीय समाजात जाती व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. जात ही जणू काही भारतीय समाजाला लागलेले कलंकच आहे. जी जात नाही ती जात असे जातीचे वर्णन केलेले आहे. रोटीबेटी व्यवहार हा जातीमध्येच घडून येताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक जात ही श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना घेऊन त्यातूनच जाती द्वेषाला कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक विषमता. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खेडी ही स्वयंपूर्ण होती. स्वयंपूर्ण खेड्याचा विकास हा त्या खेड्यामध्ये होत होता. पण इंग्रज आल्यानंतर शेतीचं शेतसारा हा पैशाच्या रूपात घेतला गेला आणि जे काही ग्रामीण उद्योगधंदे होते ते बंद झाले आणि त्यातूनच एकीकडं मुठभर लोकांच्या हाती संपत्ती एकवटलेली आहे, तर दुसरीकडे बहुसंख्य लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे आज देशात संपत्तीचे समान वाटप न झाल्यामुळे
नको तेवढे महत्त्व पैशाला आलेले आहे. पैसा हे माणसाच्या जीवनाचे साधन न राहता साध्य बनले आहे आणि ते पैसा मिळवण्यासाठी काही नागरिक देशविघातक कृती करताना प्रवृत्त होताना आपल्याला दिसून येतात. आता सामाजिक विषमता. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहतो, वाढतो, विकास करतो, प्रगती करतो, समाजाच्या रूढी परंपरेनुसार वागत असतो. पण त्या समाजामध्ये सुद्धा जी काही विविधता आहे त्याच्यामध्ये सुद्धा विषमता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. राजकीय विविधता. भारतात लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीमार्फत राज्यकारभार आपला चालत असतो. सार्वत्रिक निवडणुकीत ज्या राजकीय लोकांचा पाठिंबा मिळतो तो पक्ष कायदेमंडळात बहुमत प्राप्त करून सत्ताधारी बनत असतो. ज्या पक्षाला राजकीय लोकांचा पाठिंबा कमी आहे तो पक्ष विरोधी म्हणून सत्तारूढ पक्षाच्या कार्यावर नियंत्रण ठेवताना आपल्याला दिसून येतो. काही राजकीय पक्ष राष्ट्रीय हित लक्षात घेऊन राष्ट्रीय भावनेचा सातत्याने विकास करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे झाले सामाजिक विविधतेचे स्तर. ह्याच्यामध्ये विविधतेतून एकता निर्माण करण्याऐवजी काही ठिकाणी आता आपल्याला विषमता निर्माण होताना दिसून येते. तर विविधतेच्या स्तरावर बालविकासात शिक्षणाची जी काय भूमिका आहे ती आपल्याला पाहायची आहे. विविधतेच्या स्तरावर बालविकासात शिक्षणाची भूमिका. शिक्षणाच्या माध्यमातून बालकाचा सर्वांगीणपणे विकास करण्यासाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. बालकाचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि सौंदर्यात्मक विकास करण्यामध्ये शिक्षणाचीच भूमिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून वैयक्तिक, प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जाती जमाती, आर्थिक, सामाजिक व राजकीय या विविध स्तरातून बालकाच्या विकासामध्ये आज आधुनिक काळात शिक्षणाचीच भूमिका महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. तर आता विविध सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची उद्दिष्टे. शांततेची संस्कृती निर्माण करून शांततामय सामूहिक जीवन जगण्यासाठी ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती व मूल्ये यांचा संयुक्तिक विचार शिक्षणात करणे गरजेचे आहे. म्हणजे सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षण होय. तर मॉन्टेसरी यांच्या मते अहिंसेच्या मार्गाने संघर्ष सोडू शकतील असा व्यक्तिसमूह निर्माण करण्यासाठी शांततापूर्ण शिक्षण हे उचललेलं धाडसाचं पाऊल आहे असेच म्हणावे लागेल. सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपण पाहूया. 1. शांततापूर्ण शिक्षणातून जीवन जगणाऱ्या व्यक्ती निर्माण करणे. आनंदाने व एकोप्याने सामूहिक जीवन जगण्याचे सामाजिक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये जोपासणे. 3. संविधानामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बढावा देणे. 4. धर्मनिरपेक्षतेची भावना निर्माण करण्यासाठी त्याची गरज व कर्तृत्व याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. सामूहिक जीवनासाठी लोकशाही मूल्य, राष्ट्रीय एकात्मता व शांततापूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षण ही जीवनशैलीची चळवळ निर्माण करणे. शांततेसाठी शिक्षणाची गरज आणि आवश्यकता. शांततापूर्ण शिक्षणाच्या भूमिका. धर्मनिरपेक्षतेसंबंधीची जी भूमिका, सदृढ लोकशाही संबंधी भूमिका, समाजवादासंबंधीची भूमिका, सामाजिक एकता निर्माण करण्यासंबंधीची भूमिका आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी भूमिका तयार करणं हे आजच्या शिक्षणाचं कार्य आहे हे आपल्याला दिसून येतं आहे. धन्यवाद.